नमस्कार, मी कलाकार आकाश प्रशांत पाटील आणि ही माझी बायको सौ शमिका आकाश पाटील. नमस्कार. तर मी पहिल्यांदा शिमगोत्सव बघितला नाही, अनुभवला, आणि तो फक्त आणि फक्त शमिकामुळे. कारण शमिकाचं गाव कोकणात आहे, सुंदर एकदम रमणीय असं कोकण, जिथे आपण फिरायला जातो अशा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात हिचं गाव आहे आणि गावाचं नाव हिच्या नाणीज आहे. आणि आता ती माझी सासरवाडी पण आहे. तर या माझ्या सासरवाडीत मी प्रथमतः शिमगोत्सव बघण्यासाठी गेलो होतो. फार विलक्षण अनुभव होता हा, आनंददायी वातावरण होतं. शिमगोत्सव कसा साजरा केला जातो, त्यात आंब्याचं झाड जे होळीचं प्रतीक असतं ते कसं वाजत गाजत आणतात, कसं उभं करतात, ते डिगी वगैरे लावून त्यांची जी टेक्निक असते त्या पद्धतीत ते उभं करतात, हे मला बघता आलं, अनुभवता आलं. फार सुंदर दृश्य होतं त्या दिवशीचं. आणि सगळे चाकरमानी लोक जे बाहेर आहेत किंवा गावकरी लोक जे कामानिमित्त बाहेर आहेत, हे सगळे खास शिमगोत्सवासाठी, गणपती उत्सवासाठी गावात येतात. आणि ते येतात म्हणजे नुसते येत नाहीत, त्यांच्यात ती एकी असते, ते आनंददायी वातावरण असतं. हे मला पहिल्यांदाच बघता आलं. आणि फार सुंदर असा शिमगोत्सव नाणीज या गावात आयोजित केला होता. आणि या उत्सवासाठी तिथले खोत, गावकर आणि गावातील इतर सदस्य यांनी खूप सुंदर अशा रीतीने सगळं आयोजन केलं होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा त्या नाणीज या गावचे जे खोत आहेत, गावकर आहेत किंवा बाकी सदस्य लोक आहेत, गावकरी लोक आहेत, त्यांचे आभार मानेन की फार सुंदर असं सगळं आयोजित केलं होतं आणि शिस्तप्रिय पद्धतीत सगळं पार पडलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शिमगोत्सवात जो होम असतो, म्हणजे इतर ठिकाणी त्याला होळी म्हणतात किंवा सुकी लाकडं वगैरे लावून ते त्याचं दहन करतात, तसंच त्याला कोकणात त्याला होम म्हणतात, बरोबर. त्या होमात नारळ विसर्जित करायचा असतो. तर याचा मान आम्हाला मिळाला, कारण आमचं नुकतंच लग्न झालेलं आणि लग्न झाल्यामुळे त्यांना 5 प्रदक्षिणा मारायचा आम्हाला मान होता, नारळ विसर्जित करायचा मान होता. आणि या कोकणातील रूढी परंपरा मी पहिल्यांदा एवढ्या जवळून बघितल्या, त्यामुळे मला फार मजा आली. हे आनंददायी वातावरण बघून मन उत्साही झालं. तेव्हा दरवर्षी न चुकता, असं नाही म्हणणार मी, वेळात वेळ काढून कोकणात जाईल. शिमगोत्सव, गणपती उत्सव असे सगळे सण त्यांना मला हजेरी लावता येईल असा माझ्याकडून प्रयत्न राहील. आणि नाणीज या गावात जो शिमगोत्सव झाला, इतक्या चांगल्या पद्धतीत झाला आणि त्यांच्या रूढी परंपरा मला बघायला मिळाल्या. त्यामुळे नाणीज या गावचे माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप आभार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.